परिवहन सेवेत ठोक मानधन कर्मचारी आमचे वाहक गव्हाणे काल सेवानिवृत्त झाले. परिवहन सेवेच्या उपक्रमात पहिल्यांदा ठोक मानधन कर्मचारी जर निवृत्त झाला तर प्रशासनाने त्यांचा सत्कार केला. आज आम्ही युनियनच्या माध्यमातून करतोय. आमचे युनियनचे सदस्य आहेत. आज परिवहनच्या ह्या ठोक मानधन कर्मचाऱ्यांसाठी, वाहक चालकांसाठी आमची महाराष्ट्र कर्मचारी युनियन सतत आतापर्यंत भांडत आलेत. त्यांना न्याय देत आले. आमच्यामुळे पीएफ सुरू आपल्या पीएफ कटिंग सुरू झालं. आमच्यामुळे ह्यांचा मेडिक्लेम सुविधा, परत त्यांचा अपघाती काय झालं तर याला खर्च देणं प्रशासनाकडून आम्ही खर्च वसूल आतापर्यंत करत आलोय. मोठा अपघात झाला असेल त्याला खर्च लाख लाख रुपये आम्ही आतापर्यंत आमच्या कर्मचाऱ्याला मिळवून दिलेत प्रशासनाकडून. आता एवढं दुःख आहे की यांची 16 ते 18 वर्ष सर्व्हिस झाली आणि त्यांना निवृत्त होताना त्यांना पेन्शन या प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे, परिवहनच्या प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे यांना पेन्शन लागू होणार नाही. याच्या अगोदरही एक ग्रस्त रिटायर्ड झालेले 4 वर्षापूर्वी त्यांनाही पेन्शन लागू नाही झाली. हे मधल्या काळात त्यांनी 2001 पासून पेन्शन म्हणजे आपल्या हे पीएफ कटिंग सुरू केला. पण यांची सर्व्हिस 2010 पासून आहे. पण 2010 ते 10 वर्षाचा पीएफ त्यांनी का नाही भरला आणि याला जबाबदार कोण, याचा आम्ही जाब विचारणार आहे. आज त्या बिचारा कमीत कमी आज त्यांना पेन्शन जर सुरू झाली असतील आणि यांना पेन्शन पासून वंचित राहावं लागलं. म्हणजे मला एकच परिवहन मध्ये ज्यांची सत्ता होती आतापर्यंत, म्हणणं संघटना त्यांची अधिकृत संघटना म्हणजे मान्यताप्राप्त संघटना होती, त्यांनी कधी यांच्याकडे लक्ष दिले नाही, प्रशासनाकडे लक्ष नाही दिलं किंवा या कर्मचाऱ्यांचा पीएफ कटिंग का नाही होत याचा कधी मंत्री महोदयाने विचार नाही केला. आता या परिवहन समितीच्या सभापती आणि सदस्यांनी मी त्यांचं अभिनंदन करेन. कमीत कमी त्यांनी एक ठराव तरी घेतला की बा यांचा 7,000 रुपये पगार वाढ करण्याचा. आता तो प्रस्ताव परिवहनचा प्रस्ताव तो सर्व महासभेमध्ये येईल. आता महासभा सभागृह नेते यांनी की एक प्रस्ताव घेतला की 7,500 ठोक मानधन कंत्राटी कर्मचाऱ्यांना 7,500चा प्रस्ताव या येत्या महासभेमध्ये घेणार आहे. पण माझ्या सभागृह नेते आणि महापौर आणि आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही जर 7,500चा प्रस्ताव आणताय यांना कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव आणा. मंत्री महोदयांनी अगोदरच सांगितले 3-4 महिन्यापूर्वी माध्यमाला सांगितलेलं किंवा मी यांना कायम करणार, सर्व कर्मचाऱ्यांना कायम करणार. मग कायम करण्याचा प्रस्ताव आणत नाही तरी मी 7,500 भत्ता वाढण्याचा प्रस्ताव आणता, मासिक भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव तुम्ही आणलाय. जर तुम्ही मासिक भत्ता 7,500 रुपये वाढ करणार, आता त्यांना पगार किती पडतोय 20 ते 21,000 रुपये. त्यांचा पीएफ पण मीच चालू करून दिला, आमच्या संघटनेने चालू केलेला आहे. संघटने जेव्हापासून चालू झाली त्यांना पीएफ कटिंग महापालिकेच्या आस्थापनेचे ठोक मानधन कर्मचारी त्यांचा पीएफ चालू करण्यात आला. आता पीएफ चालू झाला त्यानंतर त्यांना मेडिक्लेम सुविधा नाही. 7,500 तुम्ही पगार वाढ आणताय आणि जर 2023 मध्ये काही ठोक मानधनच्या काही विशेष खास कर्मचाऱ्यांना 35,000 रुपये पगार दिला. त्याचं हे बघा, हे पत्र आहे. याच्यामध्ये 2023 मध्ये 35,000 रुपये पगार कसा काय आला? मग हा प्रशासन 35,000 रुपये पगार कोणताही निकष न वापरता कुठल्या तरी वशिल्याने यांना 35,000 रुपये पगार केला. मग यांचा सरसकट प्रस्ताव आणा ना 35,000 पगाराचा. किंवा ठोक मानधनचे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, वाहक चालक, परिवहनचे आले, पालिकेचे आले, त्यांना 35,000 पगार करा. कायम करण्यात आला. मग तुम्ही 7,500 देऊन परत चॉकलेट देता का तुम्ही? म्हणजे काहीतरी वाढवायचं. 7,500 बरोबर या तुम्ही जर या 2023 ला 2023 ला जर तुम्ही 35,000 रुपये काही लोकांचा वाढवला, यांचाही 35,000चा प्रस्ताव आणा. आणि वनमंत्री यांनी सांगितलेलं सरसकट यांना आम्ही कायम करू. पण यांनी मला अपेक्षा होती की मी महासभेमध्ये यांना कायम करण्याचा प्रस्ताव येईल किंवा वनमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये किंवा विधिमंडळामध्ये एवढ्या दिवसात प्रस्ताव, कागदोपत्री प्रस्ताव टाकायला पाहिजे, यांना कायम करण्याचा विचार यायला पाहिजे होतं. मला वाटतं वनमंत्री पण यावेळेला सर्व या कर्मचारी रिटायर्ड होत आहेत. काही कर्मचाऱ्यांना मेलोडी चॉकलेट देणार आहेत, आणि चॉकलेट खायचं आणि गप बसायचं. आणि पगार वाढचा हा प्रस्ताव आता 7,500 वरून कमीत कमी 35,000 सगळा सरसकट 35,000 करावा ही मी महापौरांना विनंती पत्र देणार आहे. आज अशोक गवंदे हे सेवानिवृत्ती होत आहेत. पण सेवानिवृत्ती होत असताना त्यांना जो 18 वर्षाची त्यांनी मेहनत केलेली आहे परिवहनमध्ये, तर त्यांना आतापर्यंत त्या मेहनतीचं कुठंही आर्थिक नुकसान म्हणून त्यांना कुठली ग्रॅज्युटी नाही आहे, कुठली पेन्शन नाही आहे. आणि आज 2021 पासून आमचा पीएफ कापला जातो. तर 2021 पासून कापल्यामुळं आम्हाला 6 वर्ष झाल्यामुळे आम्हाला पेन्शन लागू होत नाही.
तर पहिलेच 2010 मध्ये ते कामाला लागलेले. तेव्हा जर ते पेन्शन लागू झालं असतं, म्हणजे PF लागू झाला असतं आणि तर त्यांना हे पेन्शन लागू झाली असती. तर परिवहनला आणि प्रशासनाला मला इतकं सांगायचं आहे, की आमच्या ठोक मानधनकडे आपण लक्ष द्यावं आणि असे भरपूर कर्मचारी आहेत जे ठोक मानधनचे आता रिटायरमेंटवर आहेत. त्यांना कुठेतरी आर्थिक पॅकेज म्हणून त्यांना एक 10 लाखाचं पॅकेज म्हणून त्यांना देण्यात यावं. सर्वात कायम करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र कर्मचारी युनियननेच सभागृह म्हणजे विधिमंडळामध्ये नेलेला कामगार मंत्र्याकडे विषय मांडलेला. यांनी कधी हे जे आता बोलतात, हे इतर युनियनबाजी करतात की जे मंत्री आमदार हेच होते, सत्तेत होते, यांनी कधीही यांना कायम करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली नाही. आणि कागदोपत्री कुठेही तुम्ही दाखवा मला की कागदोपत्री यांनी विषय मांडला. ज्या वेळेला मंदाताई म्हात्रे आमदार यांनी प्रस्ताव टाकलेला कामगाराविषयी, पण त्यावेळेला बोलायलाही उपस्थित नव्हते मंत्री महोदय. म्हणजे विचार करा, एखादा कामगाराबद्दल किती आस्था आहे. फक्त बोलायचं अरे मी सर्व कर्मचाऱ्यांना पुढे परमनंट कायम करणार, पण कुठे कायमची फक्त आशा दाखवले आणि कुठेतरी यांना चॉकलेट देण्याचं काम हे करत आहेत. फक्त आणि फक्त महाराष्ट्र कर्मचारी युनियन या आतापर्यंत ठोक मानधन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. आता मला सांगा, फक्त 7,500चा प्रस्ताव आणायचा आणि यांचं एखादा कामगार आता SI फील्डवर काम करतो, वाहक चालक, उद्या यांचा अपघाती मोठा अपघात झाला, काय झाला, यांना भरपाई काय? कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना कमीत कमी रिएम्बर्स महापालिका खर्च करते. यांचं काय? मेडिक्लेमचं आता मेडिक्लेम यांना चालू केलंय, पण आरोग्य विमा मोठा पाहिजे. यांना जास्तीत जास्त प्रमाणात सुविधा दिल्या पाहिजेत. कायम यांना समान काम समान वेतन देण्यासाठी आम्ही मांडलो, पण समान काम समान वेतनचा पण प्रस्ताव आणत नाहीत. हे फक्त आणि फक्त हे दिशाभूल करण्याचं काम, कर्मचारी दिशाभूल करण्याचं काम आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. युनियन खरोखर आमच्यासाठी भांडते आणि आम्हाला सर्व काही यांच्यामुळेच भेटलेले. मेडिक्लेम सुद्धा माझं डोळ्याचं ऑपरेशन झालं या साहेबांमुळे झालेले. साहेब आता गेल्या वेळेस फेब्रुवारीमध्ये मेडिक्लेम नसते मी अजून ऑपरेशन केलं नसतं, माझा डोळा गेला असता साहेब. तरी या युनियनने भरपूर आम्हाला काही यांच्यामुळं भेटलेले, इंटक युनियनमुळं. आणि आज मला इकडं आमच्या इंटक युनियननी बोलून माझा सत्कार केला, मला खूप आनंद झालेला आहे साहेब.